व्हिडिओ पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिलंय ते बघणार आहोत. आजची ट्रिक काय आहे, आज काय शिकायचं आपल्याला. आपण रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. स्कॉलरशिपसाठी, मंथनसाठी, नवोदयसाठी, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक पाहत असतो. तर आजची ट्रिक खूप महत्वाची आहे. बघा, व्हिडिओ व्यवस्थित पहा, कारण आजचा जो आहे तो एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता टॉपिक काय बघा रे, कोडिंग डिकोडिंग ट्रिक्स. कोडिंग डिकोडिंग ट्रिक्स. आता हे कोडिंग आणि डिकोडिंग खूप महत्वाचा टॉपिक आहे. बघा, आधीच्या काळांमध्ये काय राजे महाराजे आहेत, यांना काही गोष्टी गुप्तचर जे होते त्यांचे, ते गुप्तचर यंत्रणा हे सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग मध्ये त्यांना कोडिंग लँग्वेज होती, त्या कोडिंग लँग्वेज मध्ये त्यांना संदेश पाठवत होते आणि ते संदेश वाचत होते आणि त्या गुप्तचरांना तसंच कोडिंग मध्ये संदेश पाठवत होते की पुढं काय करायचं किंवा काय नाही. तर ही जी कोडिंग आहे ही खूप महत्वाची आहे. हे आपल्याला बरेच क्वेश्चन स्कॉलरशिप मध्ये आहेत, मंथन मध्ये आहेत, नवोदय मध्ये किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, याच्यामध्ये हे कोडिंगचे प्रश्न आहेत म्हणजे आहेत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. तर आता आपण सुरुवात करूया याचा पार्ट 1. आता या पार्ट 1 मध्ये काय दिलंय काय नाही ते आता आपण बघूया. तर सगळ्यात महत्वाचं काय की कोडिंग डिकोडिंग शिकताना आपल्याला शिकणं जरुरी आहे. काय तर आपल्याला शिकणं जरुरी आहे ABCD, कारण ABCD शिवाय सगळं काही नाही. आता आपण ABCD लिहूया. JKLM. आता बघा, M पर्यंत लिहिल्यानंतर काय करायचं आपल्याला. आता या ठिकाणी रिव्हर्स कोडिंग म्हणजे रिव्हर्स आपल्याला लिहायचंय. म्हणजे आपण आता तिकडे जाऊन तिकडे N वगैरे लिहिणार नाही, तर आपण काय करणार आहे, याच्या खालीच लिहिणार आहे. आता उलट लिहायचंय आपण. बघा, आता आपल्याला माहिती आहे की इंग्लिश मध्ये 26 अल्फाबेट्स असतात, बरोबर आहे. तर आता ABCD लिहिताना कोडिंगच्या ह्याच्यामध्ये असं लिहिणं गरजेचं आहे. मग यानंतर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर यांना नंबरिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण नंबर खूप महत्वाचे आहेत. बघा, काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इकडे 13 इकडे खाली 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आता बघा, मी अशी बॉक्स पण करून घेतोय. आता हे जे बॉक्स केलेले आहेत, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हटलं याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे खूप गरजेचं आहे. हे जे ABCD आहे हे तुम्ही M पर्यंत लिहायचे आणि नंतर रिव्हर्स लिहायचे आहे आणि त्यानंतर आहे ना नंबरिंग सुद्धा आहे. त्यांचे नंबर तुम्हाला पाठच पाहिजे. म्हणजे तुम्हाला ABCD मधला जो नंबर आहे तो कोणत्या नंबरला येतो हे माहित असणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल टी किती नंबरला आहे, तर टी 20 नंबरला आहे. हे लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. आता बघा, टी चे अपोजिट काय आहे, जी आहे. हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला पाठ झालं तर तुम्ही पटकन हे करू शकता. मग आता याच्यामध्ये काय रे बाबा, आता A लक्षात राहतं, B राहतं, C राहतं, D E F पर्यंत आपल्याला लक्षात राहतं. आता G7 आहे, H8 आहे, I9 आहे, J10 आहे, K11 आहे, L12 आहे आणि M13 आहे. तर आता बघा, काही काही गोष्टी आपण आहे त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता उलट लक्षात ठेवलं तर आपल्या लक्षात राहतं. आता बघा, आपण म्हणतो, मी तुम्हाला काय काय सांगतो सिंपल ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता टी आहे, टीला काय रे, T20. टी काय असतं, 20. T20 सगळ्यांना माहिती आहे, T20 मॅच खेळतो आपण. आणि मग नंतर काय जी, मग टीला काय 20 मॅच मध्ये कुठली टीम आहे रे, गुजरात टायटन्स. मग गुजरातचं नाव लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहील. T20 मध्ये कोणती टीम आहे, गुजरात टायटन्स. म्हणजे हे लक्षात राहिलं की तुमच्या बरोबर लक्षात राहतं. मग आता हे जर किती आहे 20, मग गुजरातचा नंबर आपण काय देऊया, 7 देऊया. म्हणजे 7 आहे तर 7 लक्षात राहतं आपल्याला, बरोबर आहे. तर अशा गोष्टी आपण लक्षात ठेवल्या की बरंच हे होतं. आता आपण इकडे बघा, M नंतर MN हे काय लक्षात राहील, नंतर OL. आपण ओला पण म्हणू शकतो, ओला असतं का नाही, तर ओलाचं जे आहे तर OL हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ओचं काय, O15 आणि L किती 12. त्यानंतर आता KP आपण म्हणतो, KP कोरेगाव पार्क. आपण आता पुण्यात राहतो, आपल्या लक्षात कोरेगाव पार्क किंवा PK पिक्चर लक्षात ठेवा. उलट PK, सगळ्यांना माहिती आहे PK पिक्चर आमिर खानचा. तर मग PK लक्षात ठेवा. P काय, P16 आणि K काय, किंग्स 11 पंजाब. आपल्याला माहिती आहे T20 मध्ये किंग्स 11 हे लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात राहील की K चा कोड काय आहे, 11 आहे. आणि P आपण लक्षात ठेवलं की ह्याचा काय 16. जोकर आणि क्वीन असतं, त्यामुळे ह्याचा काय जोडीदार आहे, J चा जोडीदार कोण आहे,
क्यू आहे, म्हणजे जोकर आणि क्वीन. जेचं काय आहे 10 आहे, तर क्यूचं काय आहे 17 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आय आणि आर, आय आर. आता आय आर ला काय लक्षात ठेवायचं, मग आयचं काय येणार आहे रे, आय नो. म्हणजे आयचं काय येणार आहे नो, आय नो म्हणतो का नाही आपण, त्यानुसार आय. आणि आर काय, आर 18, आर 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 6 आर आर 18 असं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर एच आणि यस, एच आणि यस, ह्याला काय येणार आहे, एच चं काय 8 आहे आणि यस ला काय 19 आहे. आता टी लक्षात राहते आपल्या T20, त्यामुळे काय सोपं सांगेल तुम्हाला. आता यू किती आहे 21. युअर एज बघा, आपल्याला माहितीये यू म्हणजे आपण मोठ्यानं म्हणतो, यू 2 अर्थ वापरतो आपण इंग्लिश मध्ये. आपण यू या ठिकाणी मोठ्यासाठी म्हणजे तुम्ही, म्हणजे मोठा आहे 21 इयर. बघा लग्नाचं वय सांगितलं गव्हर्नमेंटने 21 वर्ष सांगा. त्यामुळे यू किती 21 लक्षात ठेवा. यू ला काय अपोजिट आहे एफ, एफ फन आपण म्हणू शकतो, फन एफ यू असं. त्यानंतर ईव्ही, सध्या ईव्हीची खूप चर्चा आहे बघा, ईव्ही चार्जिंग, ईव्ही हे. त्यामुळे ई आणि व्ही लक्षात राहतं. आता ईचं काय 5 लक्षात राहतं आणि व्ही ला काय 22 लक्षात ठेवू शकतो तुम्ही. त्यानंतर DW किंवा WWD आपण होतो काय तसं DW लक्षात ठेवा. ह्याला काय 4, ह्याला 23. सी ला 3 आणि एक्स किती 24. आता 2024 आहे, एक्स 24 असं लक्षात ठेवू शकतात. आता जाणार कोणतं आहे 24 जाणार आहे, त्यामुळे काय एक्स 24. ठीक आहे. वाय, आता बी चं 2 आहे तर आपल्या लक्षात राहतं हे ए आणि बी आणि झेड आणि वाय लक्षात राहू शकतं आपल्या 25 आणि हे ए झेड बाय बी वाय, बाय बी वाय काय बाय, बी चं 2 वाय चं 25. हे असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होईल सोपं जाईल. आता हे तुम्हाला मी सांगितलं की कशाला प्रकारे लक्षात ठेवायचं. आता आपण प्रत्यक्ष क्वेश्चन बघूया की क्वेश्चन मध्ये काय काय दिले किंवा काय नाही. आता ते आपण आता बघणार आहोत. आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन कशा प्रकारचे येतात या कोडिंग मध्ये, डी कोडिंग मध्ये, ते आता आपण बघणार आहोत. बघा असेच क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात, म्हणजे येतात. तर क्वेश्चन काय ते आता आपण बघूया. आता बघा ह्या ठिकाणी क्वेश्चन आहे, इन अ कोड GOD God is equal to HPE, NEAT is equal to OFBU and IT is equal to JEU. How will you write the word EIGHT in this code? बघा अशा जे प्रश्न असतात त्याला म्हणतात लेटर एक्सचेंज. त्याला काय म्हणतात लेटर एक्सचेंज. हा पार्ट 1 आहे आपण लेटर एक्सचेंजचा, ते आपण बघणार, किंवा लेटर टू लेटर असं असतं. तर मग आता हे जे क्वेश्चन आहेत हे कसे सोडवायचे. क्वेश्चन बघा व्यवस्थित बघायचा असतो की याच्यामध्ये काय दिले किंवा काय नाही. तर आता आपण सुरुवात करूया की काय दिले आपण हे बघूया. बघा पहिल्यांदा काय जी ला काय आले इकडे एच आलेले, ओ ला काय आले पी आले, डी ला काय आले ई. बघा आता ह्या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न एकदम बरोबर आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. बघा आता एबीसीडी आपल्या सगळ्यांना येते. एबीसीडी मध्ये काय आपल्याला दिले जी नंतर काय येतं रे एच येतं, जी नंतर काय येतं एच, ओ नंतर पी येतं, डी नंतर काय येतं ई येतं. हा पॅटर्न पुढच्या क्वेश्चनला लागू होतो का ते आता आपण बघूया. आता बघा काय इकडे एन, इकडे काय ओ, ई एफ ए बी टी यू, म्हणजे एन नंतर ओ, ई नंतर एफ, ए नंतर बी आणि टी नंतर यू. म्हणजे हा पॅटर्न ओके आहे. आय नंतर काय आलेलं आहे जे आलेलं आहे आणि टी नंतर यू आलेलं आहे. हाऊ विल यू राईट द 8? आता एकदम सोपं आहे. आता आपल्याला ऑप्शन आपण सहजासहजी सॉल्व्ह करू शकतो. बघा काय दिलेलं आहे ई आय जी एच आणि टी. आता बघा एक्सचे नंतरच येणार लेटर घ्यायचं आपल्याला. ई नंतर काय येतं रे एफ येतं, आय नंतर काय येतं जे येतं, जी नंतर काय येतं एच येतं, एच नंतर काय येतं आय येतं आणि टी नंतर काय येतं यू येतं. बघा एफ जे एच आय आणि यू हा ऑप्शन कुठे आहे ते चेक करायचं. एफ जी एच आय म्हणजे हा ऑप्शन नंबर 1, म्हणजे हा सुरुवातीलाच आहे. म्हणजे बघा आपण एवढ्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने हे करू शकतो. फक्त लेटर एक्सचेंज झालेले असतात हे व्यवस्थित बघायचं आहे. आता क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला असेल. आता आपण दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन लगेच यामध्ये बघूया. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिले ते आता आपण व्यवस्थित बघूया. आता लेटर जे एक्सचेंज होतात ते लेटर कशा प्रकारे एक्सचेंज होतात ते आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये बघितलं. दुसरा क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचूया. इन अ कोड द वर्ड कार्ट इज रिटन ॲज CRATA, bold as
BLODOSING as SNIGI. How will you write the word REST in the same code? आता बघा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा पॅटर्न काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण पॅटर्न काय हे लक्षात आलं की आपण लिहू शकतो. पहिल्यांदा आपण लिहून घ्या काय काय दिलंय. CART ह्याचं काय आलेलं आहे CRATA. आता बघा ह्याच्यामध्ये पॅटर्न काय आला असेल रे. आता हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. बघा सी ला सी आहे. ओके सी ला सी आहे. आता बघा इकडे ए आहे पण ए किती नंबरला गेलाय 3 नंबरला गेलाय म्हणजे आणि R2 इकडे काय 3 नंबरचा 2 नंबरला आलेला आहे म्हणजे इकडे आलेला आहे आणि ए हा 4 नंबरला आहे तसा आहे. टी 4 नंबरला आहे आणि बघा हा जो 2 नंबरचा वर्ड आहे तो तिकडे परत रिटर्न आलेला आहे म्हणजे हे असा बनलेला आहे. सेकंडला आहे का सेम तसंच ते आपण चेक करूया. काय बघा BOLD. आता बघा बी इकडे आहे तसंच आहे. एल इकडे आहे. आता ओ इकडे गेलेला आहे. डी आणि हा 2 नंबरचा वर्ड इकडे गेले शेवटला म्हणजे आता हा पॅटर्न योग्य आहे. या पॅटर्न नुसार आता आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. आपला काय क्वेश्चन आहे आता REST. पहिल्यांदा R आहे तसं लिहून घ्या. 3 नंबरचा वर्ड 2 नंबरला एस येणार. 2 नंबरचा 3 नंबरला म्हणजे ई येणार. आता 4 नंबरचं आहे तसंच येणार आणि 2 नंबरचा शेवटला म्हणजे बघा RSETE. बघा ऑप्शन आहे का RESET. इकडे TE आहे त्यामुळे हा ऑप्शन नाही. RE नाही हा पण नाही. RSET आणि ई म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. बघा किती सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. या ठिकाणी क्वेश्चन काय दिलं बघा. इन अ कोड द वर्ड CAP is written as DBQ, FAN as GBO, PET as QFU. How will you write the word FRIEND in the same code? आता बघा क्वेश्चन नीट बघा त्याचा पॅटर्न काय आहे हा बघा आणि नंतर ऑप्शन दिले या ठिकाणी GSKFOE, GSJFME, GSJFOE, GSJFOC. आता हे 4 ऑप्शन आहेत. 4 पैकी कोणतं उत्तर येतंय हे तुम्ही काढायचं आहे आणि मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा लेटर एक्सचेंज आहे म्हणजे लेटर एक्सचेंज झालेले आहेत किंवा काय हे व्यवस्थित बघा आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आता आपण पार्ट 1 बघितला. आपण पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 3 बघणार आहोत कारण काय कोडिंग डिकोडिंग मध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात ते आपण वेगवेगळ्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा.